तर जय शिवराय मित्रांनो, आपला आहे दिवस तिसरा ब्लॉगिंगचा। आता भाई आलेलो मामाच्या घरी झोपायला आणि हे बघा कसला झोपला आहे, एकदम डाराडोर पंढरपूर। नंतर मग मला हे सगळं आवरायचं होतं म्हणून मी याला उठवला आणि बोललो आवर लवकर। तर नंतर चाललेलो घरी, तर बघा कसं माकडासारखं उतरतोय म्हणून मी याला कुठं नेत नाही। नंतर मग आलो घरी तर मम्मीने लावलं मला कामाला, हे बघा मला कपडे आलो घालायला लावते। नंतर मग ही बघा कशी फोन बघते, बघा कोण आहे का असं बघतं का। नंतर मग मी घेतला चहा घेऊन झाल्यावर मग बघितलं तर भाई आपली लागलेली स्ट्राईक जाम मोठा लफडा आला भाई, दुसऱ्या व्हिडिओला स्ट्राईक लागली। नंतर मी माझा आवरला न मग भाई मग काय हा लागला ना भाई रडायला। मग याला बोललो इकडे बघतच नव्हता भाई, जाम लाज होता का रडत होता काय माहिती काय झालेलं। नंतर मग झालो क्लाससाठी रेडी, मग चाललेलो क्लासला। नंतर मग दिसली दादाची रिक्षा डोंबिवलीत। नंतर मी उतरलो डोंबिवलीत आणि चाललेलो आपल्या क्लासच्या रस्त्याने। नंतर बघितलं ते यो बघा रस्ता फोडायची कामं करतोय। नंतर बघितलं ते यो भाई पोरीशी बोलत होता। नंतर मग गेलो क्लासला, बघा क्लासमध्ये काय धंदे चाललेत। नंतर मी बोललो की थांब मला पण वाजू दे थोडं। नंतर मग मी घेतला वाजवायला, तर शूटरनी भाई आपलं शूट केलं ना फुल टॉपमध्ये। नंतर मग सुटलो क्लासमधून। नंतर मग यांना दाखवायला लागलो ब्लॉगमध्ये, बोलतो मला घे पहिले। नंतर मग गेलो नेहरू मैदानला गेलो तो पूर्ण सामसूम। नंतर दिसले पप्पा, तर मग पप्पासोबत गाडीवर घरी येत होतो तेव्हा दिसलं आपला कॉलेज, बघा आपला कॉलेज कसला आहे, सोसायटी जास्त ना कॉलेज कमी। नंतर मग बघितलं तर भाई पप्पानी घेतलेलं मनावर वाटतं ड्रायव्हिंगचा माझा। नंतर मग आलो घरी ना जेवलो। नंतर मग आपला डेली रुटीन, आलो वरती अभ्यास करायला। सगळ्यात जास्त डोकं खाणारी गोष्ट कॉमर्स स्टुडंटना तर माहितीच असेल, नक्कीच कॉमर्स स्टुडंट कमेंट करा। तर मित्रांनो मी चाललेलो आता घरी। मग घरी गेलो आणि मग पवन भाई आपला कमेंट करत होता आपल्या ब्लॉगला। मग ब्लॉगला कमेंट करत असताना भाई आम्ही बाहेर जरा फिरत होतो। तर मित्रांनो आता आम्ही आलेलो दूध घेण्यासाठी आपल्या डेअरीमध्ये। त्याच्यानंतर मी गेलो सगळ्यात बोरिंग काम करायला, म्हणजे मम्मीसोबत मार्केटमध्ये जाम बोर होतं यार। पण गर्दी बघा कसली डेंजर आहे, पण यावंच लागतंय काय करणार, बिग बॉसचा ऑर्डर होता। नंतर मला या काकाची सिस्टम तर जाम आवडलेली, डेंजर सिस्टीम होती। नंतर मग आम्ही आलो घरी, तर बघा यो कसला उडतं डेंजर। यो काय या पोरांच्या हाताला लागायचा नाही गाई जात, कारण की हे बघा कसलं वरती जातोय नुसता। यो काय यांच्या हाती लागणार आहे इतकू बटके। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।